व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि गद्दारांचा बाप जरा या गद्दारांना गाळायचा आहे हा बाप आता जरा तुम्ही शांतपणे ओके राहा। आता 50 खोके संपलेले आहेत। आज सकाळी सूर्य उगवला आणि आम्ही सगळे उद्धव साहेबांबरोबर बाहेर पडलो कल्याण लोकसभेत येण्यासाठी आणि कळव्याला येईपर्यंत रात्र झाली। पण इथे आल्यावर रात्र झाली असं वाटतच नाही। हे नुसतं तेज हा प्रकाश शिवसैनिकांच्या निष्ठेचा। ही शिवसेनेच्या निष्ठेचं तेज कधी मावळत नाही, लक्षात घ्या। हेच खरं आमचं साम्राज्य। मी सदा ठरवलेला विचारलं, सदा आपण कुठे आलो? सदा म्हटलं कळवा। मी म्हणालो आता त्यांना एक कळवा, आम्ही इथे आलोय तुम्हाला गाडण्यासाठी। कळवा त्यांना। ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे। ही शिवसेना कोणाला चोरता येणार नाही, ही शिवसेना कोणाला संपवता येणार नाही आणि ही शिवसेना तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही। आज सकाळपासून आम्ही साधारण 10 ते 15 शाखांना फक्त भेटी दिल्या उद्धव साहेबांनी। फक्त भेटी, सभा नाही बरं का, मेळावे नाहीत, रोड शो नाहीत। पण जिथे जाऊ तिथे शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी जनता ही हजारोच्या संख्येने रस्त्यावर येऊन बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धवसाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा जय जयकार करत रस्त्यावरती आलेली आहे। माझं आव्हान आहे तर राहुल नार्वेकरला, ज्याने गद्दारांच्या हातात शिवसेना देण्याचा प्रयत्न केला। राहुल नार्वेकर या व्यासपीठावर। एकनाथ शिंदे या इकडे, आपण मुख्यमंत्री आहात ना, तुम्ही वाटला सिक्युरिटी घेऊन या सगळे, ऐका आणि पहा या हजारो तोफा कशा धडधडतायत। एक तोफ काय, प्रत्येक शिवसैनिक हीच तोफ आहे। समोर या उडवून लावू। एक लक्षात घेतलं पाहिजे, सूड घ्यायचा आपल्याला, सूड। जर आपण खरा मराठी माणूस असेल, हा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगणारे मावळे आहोत, बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगणारे मावळे आहोत आपण। शिवसेनेच्या बाबतीत जे पाप केलेलं आहे, जो शिवसेना चोरण्याचा, दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या चोरांना कायमचं गाडून याच मातीमध्ये आपल्याला सूड घ्यायचं आहे। सांगा त्याला, कळवा त्याला, आम्ही तुझ्या बापाला घाबरत नाही। अरे मुख्यमंत्री आज आहे, उद्या नसशील तू, तुला रस्त्यावर जायचं आहे। 1 मे 2024च्या आधी तू मुख्यमंत्री नसशील, हा संजय राऊतचा शब्द आहे। मुख्यमंत्री कोण? आणि म्हणून आपल्याला खासदार सुद्धा शिवसेनेचा करायचा या मतदारसंघामध्ये, या लोकसभा मतदारसंघामध्ये। इकडे आमदार करायचा आहे, इकडली महानगरपालिका आणायची आपल्याला। आणि शिवसेनेचं जे तेज आहे, हे भगव्याचं तेज आहे, ते अधिक आपल्याला वाढवत नाही। नरेंद्र मोदी काल आले होते महाराष्ट्रामध्ये। उद्धवजी आपण ऐकलं असेल, त्यांनी सांगितलं की 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि सर्वत्र दिवाळी साजरी करा।
पण आपण आज कल्याणला आजच दिवाळी साजरी होताना पाहतोय तुम्ही आल्यामुळे. ही खरी दिवाळी आहे. ही शिवसेनेच्या तेजाची दिवाळी आहे, निष्ठेची दिवाळी आहे. मी आज इतकंच सांगतो, आज जे वातावरण संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळ्यांनी पाहिलं, आणि जे आपण घोषणा देता ना सगळे, ती घोषणा तुम्ही खरी करून दाखवताय. उद्धव ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है. हे भंगार आपल्याला कायमचं संपवायचं आहे आणि या भगव्याचं तेज वाढवायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.